संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। दौंड तालुका केडगाव येथे पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग पुणे यांच्या मार्गदर्शक खाली जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल आणि जी.एस. रायसोनी कनिष्ठ विद्यालय यांच्या वतीने दौंड तालुका केडगाव येथे मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी व 11 डिसेंबर रोजी 52वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी केले। विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचे कुल यांनी कौतुक केले। येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मोठ्या योजना राबवणारे असंही राहुल यांनी मनोगत व्यक्त केले। तसेच या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते करण्यात आले। रमेश थोरात यांनी आपल्या काळातली शाळेतील आठवणींना उजाळा दिला, अशी माहिती दौंड तालुका मुख्याध्यापक अध्यक्ष रामचंद्र नाथू यांनी दैनिक संध्या प्रतिनिधी संजय सोनवणे यांना दिली। आचार्य जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल आणि या 2 दिवसात पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती दौंड तालुका यांच्या वतीने 52nd हे विज्ञान प्रदर्शन झाले आणि आमच्या खूप ब्युटिफुल कॅम्पसमध्ये जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी आणि यामध्ये जी.एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियर कॉलेज आणि आमची शाळा जी.एच. रायसोनी पब्लिक स्कूल यांचा पण तेवढाच सहभाग होता। आणि मला एक गोष्ट खूप आवर्जून सांगायची आहे की हे खूप चांगलं योगायोग आहे की या दिवशी आज आमच्या रायसोनी एज्युकेशनचे जे चेअरमन आहेत माननीय श्री सुनील रायसोनी सर, त्यांचाही वाढदिवस आहे। तर असल्या एका चांगल्या दिवशी आम्ही या 2 दिवसाचं विज्ञान प्रदर्शन भरवलं आणि आज त्याचं बक्षीस वितरण समारंभ झालं। जेवढे शिक्षण अधिकारी इथे होते आणि आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत की कालच्या प्रोग्रामसाठी उद्घाटन जे समारंभ झालं त्यामध्ये इथले आमदार दौंड तालुक्यातील आमदार माननीय ॲडव्होकेट राहुलदादा हे होते आणि आजच्या कार्यक्रमासाठी माजी आमदार दौंड तालुका माननीय रमेश थोरात सर ते होते। तर 2 दिवसात मुलांनी खरंच खूप नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले। रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, सगळ्या स्पर्धांत त्यांनी खूप जास्त सहभाग दिला। त्याच्या पलीकडे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांनी आपले साहित्य सामग्रींचा सादरीकरण केला। पूर्णपणे 2 दिवसात म्हणजे कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पाडला आणि यामध्ये सगळे शिक्षक आणि सगळे इतर कर्मचारी आणि सगळे रायसोनी एज्युकेशनचे जेवढे मान्यवर आहे सगळ्यांचा खूप खूप आम्हाला सहकार्य लाभला। धन्यवाद। जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीच्या या प्रांगणामध्ये विज्ञान प्रदर्शन दौंड पंचायत समिती यांच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या पुणे जिल्ह्यातील सगळ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ज्या आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये त्यांचे प्रकल्प म्हणजे सायन्स प्रोजेक्ट, प्रश्नमंजुषा, निबंध लिखाण अशा विविध प्रकारच्या कॉम्पिटिशन्स आणि विविध प्रकारचे उपक्रम आपण आपल्या या जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल्स टेक युनिव्हर्सिटी केडगाव या प्रिमायसेसमध्ये घेतलेत। मला या निमित्तानं सांगण्यास अत्यंत आनंद होतो की या परिसरातील जवळपास 113 शाळांनी या उपक्रमामध्ये भाग घेतला आहे आणि जवळपास 1100 ते 1200 विद्यार्थ्यांनी आज दुसऱ्या दिवशी या प्रदर्शनाच्या इथे या प्रदर्शनाला भेट दिली। वेगवेगळे प्रोजेक्ट्स, वेगवेगळे प्रकल्प समजून घेतलेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुलांमध्ये विज्ञानाविषयीची जिज्ञासा जागवायला पाहिजे, जो आमचा या सायन्स एक्झिबिशनचा मागचा उद्देश होता, तो बऱ्याच अंशी आमच्याकडनं आणि मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामधून असं वाटतंय की सफल झालेला आहे। आपल्याला या ग्रामीण भागामध्ये जे वेगवेगळ्या महाविद्यालयातून, वेगवेगळ्या शाळांमधून जे विद्यार्थी या परिसरात आलेत त्यांच्यामधील जिज्ञासा जी आपल्याला पाहायला मिळाली ती खरंच वाखाणण्यासारखी होती। मी तर या भागातील शाळेच्या शिक्षकांचे पण हार्दिक अभिनंदन करेल की त्यांनी त्यांच्या मुलांना इतक्या चांगल्या प्रकारे तयार केलं, इतक्या चांगल्या प्रकारे त्यांच्याकडनं प्रकल्पाचे काम पूर्ण करून घेतले आणि त्यांना फक्त काम पूर्ण न करता त्याचं प्रेझेंटेशन कसं द्यायचं, कारण की आजचा युग हे सायन्स, टेक्नॉलॉजी आणि प्रेझेंटेशन या तिन्हीच्या कॉम्बिनेशनचं आहे। या उपक्रमाच्या निमित्ताने या तिन्ही गोष्टी चांगल्या प्रकारे साध्य झाल्यात असं आम्हाला वाटतंय। जी.एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीतर्फे या परिसरातील सर्व शाळांचं मी
त्यांच्या शिक्षकांचं, त्यांच्या मुख्याध्यापकांचं, त्यांच्या विद्यार्थ्यांचं, आमचे जे आदरणीय चेअरमन आहेत श्री सुनीलजी रायसोनी त्यांच्या वतीनं, आमचे जे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत श्रेयसजी रायसोनी आणि एंटायर रायसोनी एज्युकेशन ग्रुप यांच्या वतीनं त्यांचे परत एकदा अभिनंदन करतो आणि त्या सर्वांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. येणार पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने नंतर 10 आणि 11 डिसेंबरला या अतिशय भव्य आणि दिव्य अशा या प्रिमायसेसमध्ये अर्थात रायसोनी इंस्टिट्यूटच्या या युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर असा 52वे विज्ञान प्रदर्शन संपन्न झालं. या कार्यक्रमाकरता उद्घाटन करून तालुक्याचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल आणि पारितोषिक वितरण समारंभाकरिता खऱ्या अर्थाने तालुक्याचे माजी आमदार रमेश अप्पा थोरात हे उपस्थित राहिले. मुलांचा आनंद द्विगुणित करण्याचा मनापासून प्रयत्न केला. या 2 दिवसामध्ये मला वाटतं तालुकास्तरीय जरी विज्ञान प्रदर्शन असलं तरी हे जिल्ह्यापेक्षा राज्यस्तरावरचं प्रदर्शन करण्याचा या ग्रुपने, रायसोनी ग्रुपने प्रयत्न केला. याबद्दल मी आमच्या दौंड तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीनं या सर्व टीमला मनापासून धन्यवाद देईन. आणि या प्रकल्पामध्ये ज्या विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने निवड झाली त्यातले प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विद्यार्थी जिल्हा स्तरावरती गेलेले आहेत. त्या सर्व गुणी विद्यार्थ्यांना, भविष्यातल्या या शास्त्रज्ञांना, बालशास्त्रज्ञांना मी आमच्या सर्व ग्रुपच्या वतीनं दौंड तालुका विज्ञान अध्यापक संघ असेल, दौंड तालुका मुख्याध्यापक संघ असेल, या सर्वांच्या वतीने या मुलांना मनापासून अभिनंदन करीन. या मुलांचा जिल्हा स्तरावरही नंबर यावा आणि आमच्या तालुक्याची गुणवत्ता सिद्ध करावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.